कर्तव्य कोणाच्या ताब्यात द्यायचं ही ठरवणारी निवडणूक आहे। मागच्या 10 वर्षात आपण भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आपल्या देशाची राज्याची सत्ता देऊन मधली 2.5 वर्ष जर उद्धव साहेबांची महाविकास आघाडी सोडली तर राज्यात सुद्धा 7.5 वर्ष भारतीय जनता पार्टी व त्यांच्या विचाराचं सरकार आहे। यांच्या ताब्यात सत्ता देऊन आपल्या महाराष्ट्राचे काय हाल झाले, काय हाल केले हे आपण सगळ्यांनी भोगलेलं आहे। त्यामुळे या निवडणुकीला सामोरं जाताना खूप विचारपूर्वक केलं पाहिजे। महाविकास आघाडीची सरकार 2.5 वर्ष होतं, उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते। प्रामुख्याने या शहराच्या बाबतीत, या जिल्ह्याच्या बाबतीत त्या 2.5 वर्षाचे 2 वर्ष जरी कोविडची असली तरी काय कामं केली ही आपल्या समोर सांगणं मला संयुक्तिक वाटतं। आपली सिव्हिल हॉस्पिटलची इमारत आज जिथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरतं ती इमारत अपूर्ण होती। त्यासाठी लिफ्टसाठी, फायर फायटिंगसाठी निधी उपलब्ध नव्हता। त्या लिफ्टचा, फायर फायटिंगचा निधी, फर्निचरचा निधी आपण माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध केला आणि जी इमारत आपण कोविड मध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं सिव्हिल हॉस्पिटल, जवळपास 400 बेडचं सिव्हिल हॉस्पिटल हे आपण जर वापरू शकत असलो, त्यावेळेस कोविड मध्ये आपण बघितलं एक बेड मिळत नव्हता, त्यावेळेस आपल्या शहरातलं सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आपल्या जिल्ह्यातील नाही बाहेर जिल्ह्यातून सुद्धा शेवटी काही पेशंट येऊन त्या ठिकाणी ऍडमिट होते। हे इमारत पूर्ण करण्याचं काम आपण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये केलं। माननीय अमित भाई देशमुख, उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कार्यकाळात हे काम पूर्ण केलं। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी गेल्या, आता आप्पांनी सांगितलं, गेल्या अनेक वर्षापासूनची होती। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे फक्त त्या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच नसतं किंवा त्या कॉलेजला लागलेल्या ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलाय त्या विद्यार्थ्यांसाठीच नसतं। त्या ठिकाणी आपण बघतोय की आधी आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रत्येक पेशंट थोडं सिरियस असला की सोलापूरला रेफर केला जात होता। कित्येक रुग्णांचे जीव इथून सोलापूर पर्यंत नेईपर्यंत ॲम्ब्युलन्स मध्ये गेलेले आहेत। त्यामुळं रेफर हॉस्पिटल म्हणून आपली ओळख होती। या ठिकाणी डॉक्टरांची संख्या कमी होती, बाकीच्या साधन सामुग्री कमी होत्या। आपण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित भाई देशमुख यांच्याशी पाठपुरावा करून, उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत पाठपुरावा करून आपल्या शहराचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलं। ज्यावेळेस आपलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं, बांधवांनो तुम्हाला मी एक आवर्जून गोष्ट सांगतो, आजही तुम्ही काढून बघा त्यावेळेसचा मंत्रिमंडळाचा निर्णय, कॅबिनेटची डिसिजन, मंत्रिमंडळाच्या निर्णयात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये हा कॅबिनेट वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं होतं। म्हणजे या ठिकाणी खासगी भागीदारीत कोणीतरी आला असता आणि एक वैद्यकीय महाविद्यालय चालवलं असतं। आम्ही 3 दिवसांनी मीटिंग बोलवली होती, त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होते। आम्ही त्यांना, मी आणि खासदार साहेब गेलो, त्यांना सांगितलं, साहेब आमच्या भागातली जनता गरीब आहे, तुम्ही खासगी भागीदारीवर जर वैद्यकीय महाविद्यालय उभं केलं तर त्या ठिकाणी जो खासगी माणूस आहे व जी संस्था आहे ती आमच्या लोकांकडनं उपचारासाठी पैसे आकारेल आणि ती द्यायची परिस्थिती आमच्या भागातील लोकांची नाही। त्यामुळे आमचं वैद्यकीय महाविद्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं पाहिजे। मग त्यावेळेस सचिवांना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, सचिव म्हणत होते नाही आपण पॉलिसी बदलतो, एवढे पैसे लागतील, आपल्याकडे पैसे उपलब्ध होणार नाहीत। पण उद्धव साहेबांनी सांगितलं की हे महाविद्यालय शासकीय झालं पाहिजे आणि जरी कॅबिनेटचा निर्णय हा खासगी भागीदारीचा तोवर असला तरी ज्यावेळेस निर्णय GR निघाला तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निघाला। त्यामुळे आज आपल्याला कमी सवलतीच्या दरात त्या ठिकाणी वैद्यकीय उपचार होऊ शकतात। ही मोठी आज बऱ्याच म्हणजे आपल्याला जे रेफर पेशंट करावं लागत होते ही गोष्ट आता कमी झालेली आहे। आपल्या शहराच्या विकासाच्या बाबतीत, नाल्याच्या बाबतीत आपण भावना सांगितली, ही सगळ्या शहरवासियांची भावना आहे। पण तुम्हाला काही गोष्टी सांगणं गरजेचं वाटतंय म्हणून तुम्हाला सांगतो। आपण महाविकास आघाडी सरकार असताना आपल्या शहरातील उद्यान
जिजामाता उद्यान, संभाजी महाराज उद्यान आणि गांधीनगरमध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान या 3 उद्यानासाठी 7 कोटी रुपये मंजूर केले होते. याची निविदा प्रक्रिया झाली, अंतिम टप्प्यात होती. पण सत्तांतरामध्ये या लोकांबरोबर गद्दारीत सामील झालो नाही म्हणून ह्या कामाला यांनी स्थगिती दिली आणि नंतर काही काळानंतर ही कामं रद्दही केली. याबाबत जर कोणाला पुरावे पाहिजे असतील तर माझ्याजवळ पुरावे आहेत. मी असं उगाच बोलत नाही. दुसरा, आपल्याला काही महिन्यापूर्वी वाटत असेल 59 डीपी रोड यासाठी 140 कोटी रुपये मंजूर म्हणून या शहरात डिजिटल लागले होते. हा जाणारा रस्ताही आहे, हाही रस्ता आहे. 140 कोटी रुपये मंजूर होऊन 59 डीपी रोडचे शहरातल्या मुख्य रस्त्याचे डिजिटल लागले होते. दोन्ही बाजूने लागले होते. सत्तेचे पक्ष आहेत ना, या दोन्ही सत्तारीने लावले होते. पण त्यातली वस्तुस्थिती सांगतो. त्याचं GR निघाला 23 फेब्रुवारी 2024 ला. त्याची निविदा प्रसिद्ध झाली मार्च महिन्यात. 29 मार्च ही तारीख त्या निविदा भरायची अंतिम तारीख होती. 28 मार्च. 8 मार्चला निविदा प्रसिद्ध झाली. 8 मार्च 2024 ला. 28 मार्चला निविदा भरायची अंतिम दिनांक होती आणि निविदा उघडायचा दिनांक होती 29 मार्च 2024. 29 मार्च 2024 नंतर आज किती तारीख आहे? नोव्हेंबरची 17 नोव्हेंबर पर्यंत अजून ही निविदा का उघडली नाही याचं उत्तर या राज्यातलं किंवा हे डिजिटल लावणाऱ्या द्यावं, धाराशिवच्या जनतेला, उस्मानाबादच्या जनतेला. आणि मग दुसऱ्याला प्रश्न विचारायचे, मला हे विषय सांगायचंय. म्हणजे कशामुळे निविदा उघडली नाही, त्याच्यामुळे याची गणित काय होती? फक्त श्रेय घ्यायचं, डिजिटल लावायचे. मग 7-7, 8-8 महिने एका टेंडरची निविदा जर उघडत नसाल तर याला जबाबदार कोण? याचं उत्तर या शहरातल्या जनतेला, या लोकांनी देणं गरजेचं आहे. 15 वित्त आयोगाचा हप्ता सुरुवातीला जेवढा येत होता त्यात कपात का झाली? त्याच्यामुळे आपली कचऱ्याचं कंत्राटदाराची बिलं निघत नाहीत, त्याची बिलं निघत नाहीत म्हणून कचऱ्याचं काम होत नाही. लाईटच्या बाबतीत, स्ट्रीट लाईटच्या बाबतीत ESSL म्हणून कंपनी आहे गुजरातची, कोणाच्या संबंधित कंपनी आहे, यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकेवर करार केलाय आणि ह्या करारानुसार आपल्याला नगरपालिकेला एक बल्ब सुद्धा बदलायचा अधिकार नाही. काय करत त्यांनीच करावं लागतं. त्यांनी ऑन ऑफ करायचे स्विच सुद्धा काढून नेले. मी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेतली, त्यांना विनंती केली की हे जे काम ती कंपनी करत नसेल तर आपल्या आपण नगरपालिका करेल, तुम्ही त्याला परवानगी द्या. जिल्हाधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवला, पण शासनाने त्याला परवानगी दिली नाही. शासन म्हणते त्या कंपनीकडनंच काम करून घ्या. म्हणजे हे कोणासाठी चाललंय? या सगळ्या गोष्टी एखादी निविदा अंतिम टप्प्यात आली की त्याची एजन्सी बदलायची, नगरपालिकेकडे काम असले की परत एजन्सी बदलून BNCकडे पाठवायची, BNCकडे पाठवून आपल्याच कार्यकर्त्यांना शिफारशी द्यायच्या आणि त्या कार्यकर्त्यांनी कामं झाली फुडूक करायची नाही. या सगळ्या गोष्टी प्रत्येक काम न्याय, हे न्याय पुराव्यासहित मी तुमच्याकडे देऊ शकतो. जाणीवपूर्वक या शहरातल्या लोकांना वेठीला धरायचं आणि त्याचा रोष आमच्यावर आणायचा, हे जर खेळ राजकारण करायचं तर आमच्याशी करायचं. या शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांबरोबर राजकारण केलं तर तुम्हाला शहरातली जनता कधीच माफ करणार नाही. तुम्ही आमच्यावर राग काढायचा म्हणून या शहरातल्या जनतेच्या जीवाशी खेळलात, त्यांच्याशी राजकारण केलं, यासाठी शहरातली जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आपण ज्या कामांना स्थगिती दिली होती महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये, त्या कामांना यांच्याबरोबर गद्दारीमध्ये सामील झाल्यामुळे स्थगिती दिली. त्या स्थगितीच्या विरोधात मी पहिल्यांदा औरंगाबाद उच्च न्यायालयात गेलो, त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात गेलो. मुंबई उच्च न्यायालयानं निकाल दिला ही स्थगिती उठवा. बाकीच्या सगळ्या विभागाने स्थगिती उठवल्या, पण नगर विकास विभागानं उच्च न्यायालयानं निर्णय देऊन सुद्धा स्थगिती उठवली नाही. म्हणजे लोक न्यायालयासुद्धा आदेश मानत नाहीत. अशी लोक आहेत ती
जाणीवपूर्वक त्रास द्यायचा, जाणीवपूर्वक सर्वसामान्य जनतेला भेटीला घालायचं आणि त्याचा रोष आमच्यावर येईल ह्या प्रयत्नातून ही कामं करायची, अशी अनेक अनेक गोष्टी ह्या लोकांनी केलेल्या आहेत. मला आपल्याला एवढं सांगायचंय, एक उदाहरण देतो. आपल्या कसबे तळोळ्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं 1 वर्षापूर्वी 2023च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची फाईल मुख्यमंत्री कार्यालयाकडे गेली. 1 वर्ष होऊन गेलं तरी मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सही केली नाही. बातमी काय येते? मुख्यमंत्री 8 तासात 10,000 सह्या करतात. मग त्यांना विचारायचंय, 8 तासात 10,000 तुम्ही सह्या करता, तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या फाईलला तुम्हाला सही करायला अडचण काय होती? का ती अदानी अंबानीची फाईल नव्हती म्हणून तुम्ही सही केली नाही? ह्याचंही उत्तर त्यांनी देणं गरजेचं आहे. आपल्या शहरातल्या अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याच्या जागेच्या बाबतीत पशुसंवर्धन विभागाची जागा 1 वर्ष त्या पशुसंवर्धन मंत्र्यांनी बैठक घेतली नाही. 1 वर्ष. आणि निवडणुकीच्या तोंडावर बैठक घेऊन त्याच्या मंजुरी दिली. पण 1 वर्षापूर्वीच त्यांनी जर बैठक घेतली असती तर तो पुतळा आजपर्यंत उभा राहिला असता. प्रत्येक ठिकाणी अडवणूक का? तर आमदार आपल्यावर आला नाही, खासदार आपल्याबरोबर नाहीत. हे असं जर तुमचं धोरण असेल तर यात मला म्हणायचंय, आम्ही तुमच्यावर आलो नाही तर राग आमच्यावर वैयक्तिक काढा, आमच्या सर्वसामान्य माणसावर राग काढू नका. मी असेल, खासदार साहेब असतील, आमचे सर्व सहकारी असतील, आम्ही प्रामाणिकपणे या शहराच्या विकासासाठी काम करण्याचा प्रयत्न केला. एवढंच काय सांगतो, आपण चौकाचे सुशोभीकरण केले, या कामात स्वतः या लोकांनी केली. स्वतः तर काही केलंच नाही, पण दुसऱ्यांनी करतेत म्हणल्यावर प्रत्येक गोष्टीत अडचणी आणायचं धोरण या 5 वर्षात या सत्ताधारी जे लोक आहेत त्यांनी अवलंबलं आहे. त्यामुळे शहरातील जनतेनं विचार केला पाहिजे की यांच्या कार्यकाळातला मागच्या 14 ते 19 मधलाही तुम्ही हिशोब घ्या आणि 19 ते 24 मधलाही माझ्याकडनं हिशोब घ्या आणि मग ठरवा कोण विकासासाठी करते काम. मी द्यायला तयार आहे हिशोब विकास कामाच्या बाबतीत. नुसतं विकास कागदावर बोलून आणि डिजिटल लावून होत नसतो, प्रत्यक्षात काय झाला हे बघायचं आणि मग विकासावर बोलायचं असं मला वाटतं. मला पुढे जायचंय. मी एवढं सांगतो, आप्पांनी जी भूमिका मांडली ही शहरवासियांची भूमिका आहे. मीही शहरातला रहिवासी आहे, माझी हीच भूमिका आहे. पण जाणीवपूर्वक आपल्या शहराच्या विकासाला कोणतरी वेठीस धरून अडथळा आणत असेल तर आपण शहर म्हणून सगळ्यांनी त्या लोकांना विरोध केला पाहिजे आणि अशी प्रवृत्ती राजकारणातून हद्दपार केली पाहिजे. आणि अशी राजकारणातून प्रवृत्ती हद्दपार करण्यासाठी या राज्यात महाविकास आघाडी सरकार येणं गरजेचं आहे. त्यामुळं मला आपल्याला एवढीच विनंती करायची आहे, आपल्या वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या बाबतीत मी विधानसभेत प्रश्न मांडला होता. आपल्याला पीएम आवासची घरकुल मिळत नाहीत, याबाबत सरकारला मागणी केली होती, पण सरकारने त्या बाबतीत काय केलं नाही. दुसऱ्या बाजूला कब्रस्तानच्या जमिनीचा मंजुरीचा प्रस्ताव अनेक बऱ्याच दिवसापासून शासनाकडे प्रलंबित आहे. त्यासाठी प्रलंबित आहे त्या जाणकार लोकांना माहित आहे, तिचा स्टेजवर सांगायची गरज नाही. पण तुम्ही आमच्याकडे या मगच आम्ही त्याला मंजुरी देतो, ही जी मानसिकता असेल ही मानसिकता निश्चितच चुकीची आहे असं मला वाटतं. त्यामुळं अशा कामाला, विकास कामांना अडथळे आणणाऱ्या लोकांना आपण परत या राज्यात सत्ता द्यायची का याचा विचार आपण केला पाहिजे. कोविडचा काळ असू द्या, नंतरच्या काळात म्हणजे उद्धव साहेबांनी महाविकास आघाडी सरकारने कोविडच्या काळात जे काम केलं ते निश्चितच आज आपण बघतोय की उत्तर प्रदेश सारखी आपली परिस्थिती झाली नाही. महाराष्ट्रात कुठेही जाती दंगली होऊ दिल्या नाहीत. सामाजिक सौहार्द कसं राहील हाच प्रयत्न महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये झाला. आणि या लोकांना परत ज्यांना मुद्दे काहीच नाहीत निवडणुकी पुढे जायला, ते कुठल्या मुद्दे आधारे निवडणूक लढतात. कोणतरी भाजपचा नेता येतं आणि म्हणतं बटेंगे तो कटेंगे. अरे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलंय आणि या संविधानाच्या प्रास्ताविकेत दिलंय की हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यामुळं तुमच्याकडे कुठलाच मुद्दा नाही म्हणून धर्मावर ध्रुवीकरण करून दोन धर्मात भांडणं लावून
जर तुम्हाला कोण लोक मदत देतील असं जर वाटत असेल तर हे तुमचा गोड गैरसमज आहे. लोकांना सगळं कळतंय आता. तुम्हाला लोकांपुढे जायला कुठलाच मुद्दा नाही. म्हणून लोकांमध्ये धर्मामध्ये भांडणं लावायची, जातीमध्ये भांडणं लावायची आणि आपली राजकीय पोळी बाजून घेऊन सत्ता मिळवायचा हा उद्देश या भारतीय जनता पार्टीचा त्यांच्या मित्र पक्षाचा आहे. त्यामुळे बांधवांना आपण हा विचार करणं गरजेचं आहे की येत्या 20 तारखेला आपलं भवितव्य कुण्या लोकांच्या हातात द्यायचंय. मला एवढंच सांगायचंय की येत्या 20 तारखेला आपलं भवितव्य जर चांगल्या लोकांच्या, आपल्या सामाजिक सौहार्द, शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्राची ओळख कायम ठेवायची असेल तर महाविकास आघाडी सरकार येणं गरजेचं आहे. यासाठी आपण महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला पाहिजे. एवढंच मला आपल्याला सांगायचंय. आणि जात आपल्याला एवढीच विनंती करतो, येत्या 20 नोव्हेंबरला मागच्या वेळेस 2 मशीन होत्या, यावेळेस एकच मशीन आहे. त्या मशीनवर 2 नंबरला मशाल चिन्ह आहे. या मशालीच्या चिन्हासमोर बटन दाबून आपली परत एकदा सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती करतो आणि माझ्या शब्दांनी विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.